हुंडाई कंपनीची ऑरा गाडी क्रमांक MH12VV7336 मधनं सुपा इथं त्यांच्या कंपनीचे मॅनेजर यांना सोडून घरी जात असताना रस्त्यानं जाणारे दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत इथं सोडण्याबाबत विनंती केली असता त्यांनी रात्रीचा वेळ असल्यानं प्रवाशांना गाडीमध्ये बसवून घेऊन जात असताना रस्त्यानं गाडीमध्ये मागील सीटवर बसलेल्या प्रवाशानं फिर्यादीच्या डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तूनं मारून फिर्यादीस जखमी केलं आणि त्याच्याकडील कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकंदरीत 5,04,000 रुपयाच्या किमतीचा मुद्देमाल जबरीनं चोरून नेला। सदर घटनेबाबत सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल रात्री 11 वाजेच्या सुमारास सचिन पठारे ही आपली औरा गाडी नगरच्या दिशेने घेऊन येत असताना त्यांना दोन इसमांनी लिफ्ट मागितली होती। त्यांना लिफ्ट दिल्यानंतर पुढे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी वादविवाद घालून आणि त्याच्या डोक्यात हातोडा मारून आणि गाडी जी आहे ती पळून नेलेली होती। त्याबाबत रॉबरीचा गुन्हा हा सुपा पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता। घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरचे वाहन या दिशेने कोपरगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी पाठलाग वगैरे करून आणि सिन्नर कोपरगाव या रस्त्यावरती एका पेट्रोल पंपाजवळ आरोपी आणि वाहन हे ताब्यात घेतलेलं आहे। आरोपी शिवम गौतम आणि दुसरा आरोपी दुर्चंद गौतम हे यूपीचे राहणारे असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। दोघं आरोपितांना गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक केलेलं आहे। प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।